हाय फ्रेंड्स, हाय. आज आम्ही सगळ्या बायका भेटणार आहेत. ठीक आहे, तर आम्ही ठरवलं आहे आज कुर्ते घालायचे सगळ्यांनी. कुर्ता घालायचा आहे. ठीक आहे, तर मी पण कुर्ता घालणार आहे. तर मी हा कुर्ता आहे, दाखवतो तुम्हाला. असं इथून दाखवतो, एक मिनिट. तो जो व्हिडिओ टाकला होता ना मी साडीचा, तो कालचा व्हिडिओ होता. काल मी लग्नाला गेली होती, तो कालचा व्हिडिओ होता. ठीक आहे, आता मी कुर्ता घालणार आहे आज. काल मला व्हिडिओ पोस्ट करायला भेटलाच नाही, व्हिडिओ बनवायला पण भेटला नाही, कारण की माझ्या फोनमध्ये इतकीशी पण बॅटरी नव्हती. माहितीये, पूर्ण फोनच चार्ज केला होता. झोपेतून उठल्या मला लग्नाला बोलवलं. म्हणजे ह्या लोकांनी म्हटले चल चल, मी पण म्हटलं की ठीक आहे चल जाते. किती हिम्मत करून घराच्या बाहेर निघाली. माहिती, मला इतकी एन्झायटी झाली एवढ्या सगळ्या लोकांना बघून. मला एकदम कसं तरी व्हायला लागलं, डोक्यातच कसं तरी व्हायला लागलं. पण मी म्हटलं की ठीक आहे चल जाऊ दे कसं तरी करून मी टाइम काढला. पण ठीक आहे, चांगलं पण वाटलं मला. तर मी तुम्हाला दाखवते कुठचा कुर्ता घालणार आहे मी. ते हा कुर्ता घालते. हा माझा नाही ॲक्च्युली, हा कुकूचा आहे. ठीक आहे, तर मी तिचं घालते. आम्ही दोघे एकमेकींचे कपडे घालतो. म्हणजे मी एवढी सुकडी झालेली आहे, मी. ठीक आहे, तर मी आता ना आपण मी मेकअप करते. थोडासा मेकअप करत जरा आपण गप्पा मारूया. ओके, आणि तसं म्हटलं चल व्हिडिओ पण बनवते मेकअप करतच. ओके, तर चला मग रेडी होऊया माझ्या बरोबर. फ्रेंड्स, सगळा माझा पसारा रेडी आहे. मी काय दाखवत नाही, कारण मी माईक सेट केला इथे. असं उलटं करून दाखवा, परत करा, तेवढी प्रोफेशनल नाही आहे ना मी, है ना. तर तुम्हाला दाखवते. इथे सगळा पसारा पडला आहे. बाजूला जर बघाल ना, सगळा पसारा आहे. तर मी ना पटकन आपला स्मिताच्या स्टाईलमध्ये झटकेपट मेकअप करणार आहे, झटकेपट. ठीक आहे, तर सगळ्यात पहिलं आपण घेऊया थोडंसं फाउंडेशन. हे फाउंडेशन वापरते मी फिटमीचं. म्हणजे ही माझी ती आत्याची मुलगी वापरत होती ना, म्हणून मी म्हटलं चल मी पण घेते, बघू माझ्या स्किनवर कसं वाटतं. 600चे. ठीक आहे, काम चलाऊ. ते क्रायोलिनचे प्रोडक्ट सगळ्यात चांगले असतात. क्रायोलिनचे मी जे तुम्हाला बोलली होती ना. तर आपण थोडंसं असं फाउंडेशन लावून घेऊया. तर काल मी लग्नाला गेली होती, मला आठवत पण नाही की मी कोणत्या लग्नाला गेली होती. म्हणजे एकदम ह्याच्या आधी मी कोणत्या लग्नाला गेली होती मला अजिबात आठवत नाही. एवढे वर्ष झाले होते त्याच्यानंतर मी लग्नाला गेली होती. मला एवढे सगळेजण बघून मला असं वाटत होतं की मी घरी कधी जाईन. मी ॲक्च्युली माझी आत्या होती म्हणून मी गेली होती. मी बोलली की चल तिला कंपनी होईल, कारण कुकू मला बोलली होती की आत्याला बोर होत होतं. ती बोलत होती की तुझी मम्मी का नाही आली. ती बोलत होती की मी का नाही आली, योगिता का नाही आली. मी म्हटलं की ठीक आहे चला आपण जाऊया. अजून लावते थोडंसं फाउंडेशन लावून झालंय. तसं पांढरं वाटते काय. आता थोडं कन्सिलर लावूया, म्हणजे जे डार्क सर्कल आहेत तर थोडे माझ्या तुम्हाला दिसत नसतील, पण माझ्या चेहऱ्यावर आहे ना, जवळून बघितलं ना तर थोडे असे डाग आहेत, काळे हलके आहेत पण आहेत. ठीक आहे, तर आपण त्याच्यावर कन्सिलर लावूया. ओके, तर कन्सिलर लावण्यासाठी हे बघ कसं आलंय. 1,500 रुपयेचे हे. माहिती आहे ह्याची हालत बघा कशी झाली रे देवा परमेश्वरा. एक तर मी मेकअप इतका जपून वापरते ना, खूप जपून वापरते, आणि त्याची हालत बघा कशी झाली. झाकण पण अक्षरशः तुटलंय. कन्सिलर भेटलंय देवाच्या कृपेने. ह्याचं पण झाकण कुठं बोंबलत गेलंय, गॉड नोज. ठीक आहे, तर थोडंसं कन्सिलर लावते. आता मी ब्रशने मेकअप नाही करते. मला जेव्हा लवकर मेकअप करायचं असतं फटाफट, तेव्हा मी ना हातानेच मेकअप करते, कारण आपल्याला एवढा मेकअप नाही करायचा आहे. साधासाच मेकअप करते मी आपला डे टू डे लाईफसाठी. लोक बोलतील डे टू डे लाईफमध्ये माणसांना अन्न पाणी पाहिजे खायला, हिला डे टू डे लाईफमध्ये मेकअप पाहिजे. पण यार कुठे जायचं म्हटलं तर थोडं चांगलं तरी दिसायला पाहिजे ना. असंच भिकाऱ्यासारखं उठून थोडी जायचं कुठे, बरोबर आहे ना. हे कन्सिलर आहे, खूप छान कन्सिलर आहे हे. म्हणजे कव्हरेज खूप छान आहे.
हे पण 1600च आहे, क्रायोलिन कंपनीचं आहे, पण खूप चांगलं आहे. दुसऱ्या कन्सिलरपेक्षा मी आतापर्यंत जेवढे कन्सिलर वापरले ना त्याच्यातले मला कलर बारचं आवडलं होतं, त्याच्यानंतर मला हे आवडलं. आता कलर बारपेक्षा पण जास्त मला हे आवडलं. आता मी काल लग्नामध्ये गेली होती, तिथे माझे एक जुने काका भेटले. जुने काका म्हणजे लहानपणी मी ज्या काकांबरोबर खूप क्लोज होती, मला ते काका भेटले. त्यांची मुलं एवढे मोठे मोठे झाले, बघून मला इतकं आश्चर्य वाटलं. मी म्हटलं बाप रे. नंतर मी म्हटलं अच्छा, कुकू पण तर एवढी मोठी झाली, मग ते लोक पण मोठे होतीलच ना. आणि मज्जा आली, खूप मज्जा आली, म्हणजे त्यांच्याबरोबरच मज्जा आली मला. आणि काय एकदम कसं तरी वाटत होतं लग्नामध्ये, माहिती आहे. एकदम मला तर एवढं लोक बघून पहिलं तर मला ना घाबरायलाच झालं. मी बोलली आता कसं होईल मला. मी तिथून पळून जायचं बघत होती. ते ठाण्यामध्ये लग्न होतं ना, जर इथे असं जवळ कुठे असतं ना, जसं मालाड, बोरवली, कांदिवली असं कुठे असतं ना, तर मी तिथून रिक्षा नाहीतर कॅब काय पण करून पळून आली असती. पण ते ठाण्याला होतं ना, तर तिथून मला ना हॉलमधून बाहेर हॉलच खूप मोठा होता, तर ते तिथून निघता निघता सगळ्या लोकांना पण माहिती पडलं असतं ही बाहेर चालली आहे, कुठे चालली आहे. तर 1000 लोक विचारलं असतं. मग मला समजत नव्हतं. आणि ठाण्यामधून मला माहितीच नाही कसं कुठे जायचं ते. तर मी तिथून गपचूप बसून राहिली. मी वाट बघत होती कधी संपेल कधी संपेल. डोक्यात पण कसं तरी व्हायला लागलं. आणि म्हटलं की जाऊन दे, गोळी खाल्ली, म्हटलं माहिती पडलं इथेच झोपेल. मग कसा तरी टाईम काढला. मग नंतर मी आणि माझ्या आत्या मग आलो आम्ही लोक घरी. चला आता कन्सिलर लावलंय. आता मी आयब्रोज, ही आयब्रो पेन्सिल आहे. जे माझे व्हिडिओ स्टार्टिंग पासून बघतात त्यांना माहिती असेल की मी किती मोठी कंजूस आहे. ते म्हणजे मेकअप, यारे बघा आपला मेकअप महाग आहे, आपण नाही त्याची पर्वा करणार तर दुसरं थोडी ना करतील, राईट. तर मी ना ती माझी दुसरी पेन्सिल आहे, ठीक आहे, जी प्रोफेशनल आहे. ती चांगलं असं कुठे जायचं असेल तेव्हा आपण महागवाला मेकअप वापरतो. इथे जायचं असेल तर आपण स्वस्तवाला मेकअप वापरायला पाहिजे, कारण मेकअप खूप महाग येतो. आता त्याला थोडंसं हे करून घेते मी, काय बोलतात ते, शापन करून घेते. ठीक आहे, कचरा नको करायला खाली, मला झाडू मारायला लागतो. तर थोडंसं त्याला मी टोक केले, लावून घेते आयब्रो पेन्सिल. बरोबर आहे ना गाईज, कशाला आपण एवढा मेकअप वाया घालवायचा यार. म्हणजे हे पण काय असं घाणेरडी ब्रँड नाही आहे, चांगलीच आहे. पण थोडे जे महागवाले प्रोडक्ट आहे ते आपण बाहेर जाताना, जसं काही चांगलं असं फंक्शन वगैरे असेल किंवा जिथे जरा जास्त चांगलं दिसायचं असेल, म्हणजे कळलं ना तुम्हाला मला काय बोलायचंय ते. मेकअप खूप महाग येतो बाबा. आणि ना पहिली गोष्ट माहितीये, आपला मेकअप आहे ना कोणाशी शेअर नाही करायचा. लोकांना राग येऊ दे नाही तर काय पण होऊ दे, सरळ बोलायचं की सॉरी मी नाही देऊ शकत मेकअप, जे मी कधी बोलत नाही. पण बोलायला पाहिजे, काय माहितीये, कारण की एक दुसऱ्यांचे प्रोडक्ट्स वापरून आहे ना आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं. लोकांना हे कळत नाही, त्यांना असं वाटतं की अरे ही मेकअप देत नाही ना, जास्त स्वतःला शहाणी समजते. पण असं नाही आहे. ही आयब्रोज केली, आता ही करते. ओके, ज्या दोन्ही आयब्रोज तयार झालेल्या आहेत. कसं वाटतं? छानच वाटेल. नाही वाटलं तरी काय करू शकते, ऑप्शन नाही. काल साडी घातली होती, कशी वाटली साडी? तो साडीचा व्हिडिओ. यार मला साडी घालता येत नाही माहिती आहे ना, आणि म्हटलं कधी कोणाच्या भरोशावर राहू मी साडीसाठी. म्हणून मी काय करते, कोणाच्या भरोशावर राहत नाही, सरळ जाते पार्लरमध्ये. आता त्या पार्लरवाली एक माझी आहे खूप चांगली, पण काल तिला टाईम नव्हता. ही जास्त डार्क वाटते ना, ही जरा कमी डार्क वाटते. काय करू, मला लायनर आणि आयब्रो करताना हाच प्रॉब्लेम आहे यार. बॅगमधून काढते लायनर आणि माहिती याच्यामध्ये मला ना एक डार्क एक लाईट, एक डार्क एक लाईट. काय माहिती का त्याच्यात लाईट मध्ये पण वाटत असेल तसं. तर चला आपण आयब्रोज करून घेतलेत. आता लायनर लावते थोडंसं. तुम्हाला माहिती आहे मी ना लायनर नाही लावलं ना, एक मिनिट, मी लायनर नाही लावलं ना, मला काय बोलतात माहिती आहे, म्हणजे मला काय बोलतात माहिती, मेकअप केल्यावर की तू नेपाळी दिसते, नेपाळी दिसते. माझे फ्रेंड्स मला बोलतात की तू नेपाळी दिसते, नेपाळी दिसते. मी नेपाळी दिसते काय यार, खरं सांगा ना. मग मी एवढी कॉन्शियस झाली आहे ना, हे लॅक्मेचं लायनर लावते.
आता ते कसं लावू जरा, एक्सक्यूज मी. लायनर लावणं खूप मोठा टास्क आहे माझ्यासाठी बाबा. मला लायनर लावताच येत नाही माहितीये. हे चांगलं वाटतं. ह्या डोळ्याचं मला चांगलं लावायला येते, इकडचं मला जमत नाही अजिबात. दाखवते तुम्हाला. अर्धाच लावले तरी मी. ते स्केच पेन सारखं येतं माहिती लायनर, ते मला घ्यायचंय. प्रे करा इकडचं नीट येऊ. काल ना केस एवढे खराब झाले ना. मी येत्या ज्या पार्लरचा व्हिडिओ टाकला ना त्या पार्लरमध्ये गेली होती आधी. ठीक आहे, मी ज्या पार्लरचा व्हिडिओ टाकला होता ना त्या पार्लरमध्ये गेली होती आधी. आणि ती त्यांना ना बावळट, त्यांना साडीच नाही. मी तरी विचारलं होतं की साडी पहनाने आती है क्या आपको, बोलली हो. नशीब चांगलं आलंय. तर बोलली, मी बोलली साडी पहनाने आती है क्या आपको, तर बोलली हो साडी पहनाने आती है. म्हणून मी तिला नेसून घेतली साडी. वाव, आयुष्यात पहिल्यांदा मला असं, सॉरी दुसऱ्यांदा मला असं लायनर वाटलं की मी चांगलं लावलंय ते. थँक्यू आयलायनर. जरा इकडे जरा जास्त झालं पण ठीक आहे, ते आपण ॲडजस्ट करूया. तर तिला साडी घालता काही येत नव्हती मूर्खला. मी बोलली की साडी पहनाने आती आहे, बोलते हा आती आहे. साडी तिला काही नीट घालता आली नाही. किती, एक तर मला उशीर झाला होता, कशी तरी तिने साडी घातली काय माहिती. मला आवडलीच नाही, पण ती असा फुगा फुगा करून ठेवला होता साडीचा. मी बोलली की आपको नहीं आती साडी पहनाने. मग मी काढली ती साडी. मी बोलली की नाही मेरे को नहीं अच्छी लगी. मग ती काही बोलली नाही तशी. मग मी नंतर माझी जी दुसरे एक जुनी पार्लरवाली होती ना, तिच्या इथे गेली. तिने मला खूप छान साडी, ती खूप छान साडी नेसवते माहिती. मग मी तिच्या इथे गेली, तिने मला साडी नेसवली, चांगली वाटली मला. आणि ती इतकी एक्सपर्ट आहे ना, फटाफट तिने 2 मिनिटांमध्ये साडी नेसवून दिली तिने. खूप मस्त. हेअरस्टाईल पण खूप छान करते. पण मी काल काय हेअरस्टाईल काही केलं नाही, फक्त साडी घातली. कारण साडी घालायला कोण फ्री नव्हतं, साडी नेसवून द्यायला कोण फ्री नव्हतं. आणि मला तर माझं तर घालण्याची तर लांबची गोष्ट, मला तर साडी घालून चालता पण येत नाही. तर तिने मला साडी घालून दिली. एकदम टेन्शन फ्री असतं. मी डोळे बंद करून तिच्यावर भरोसा करू शकते, कारण की ना तिला माहिती आहे हिला चालता येत नाही. ती व्यवस्थित पिन वगैरे करून छानपैकी साडी नेसवून देते ती मला. लायनर लावून झालंय. आता आपण लावूया. आय शॅडो लावायचं होता पण लायनरच्या आधी लावायचं असं. आता मी आय शॅडो नाही लावत आहे. ठीक आहे, सिम्पलच लुक ठेवते, काही तेच जायचं बाजूला. आणि मग मी लावते ब्लश. ठीक आहे, थोडंसं इथे लावते. अरे देवा. आणि हे मी नवीन घेतलं होतं त्या दिवशी, पण यूज एकदा पण नाही केलं. खूप यूज करते, तिला खूप आवडतं हे. मी एवढा मेकअप नाही करत यार जास्त. एक मिनिट थांब. हे पॅलेट आहे, ह्याच्यातलं मी हे ना, मी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट नाही आहे ना गाईस, तर तुम्ही समजून घ्या मी काय काय करते ते. ठीक आहे, तर हे असं आपलं थोडंसं इथे लावणार आहे, इथे असं लाईट. तुम्ही समजून घ्या मी काय करते ते. तुम्ही समजून घ्या मी काय करते ते. मलाच माहिती नाही मी काय करते मेकअपमध्ये. मला माहिती, माझा नेहमी एक प्रॉब्लेम राहिलाय की ना, मला माहिती आहे मी काय करते, पण मला ना दुसऱ्यांना एक्सप्लेन करता येत नाही की मी काय करते ते. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा अभ्यास करायला बसायचो, तेव्हा माझी मम्मी बोलायची की तू त्यांना पण सांग, त्यांना पण शिकव, त्यांना पण करून दे, म्हणजे सांगत जा, जसं आपण मॅथ्स वगैरे करताना. पण यार मला कळायचं मी काय करते, पण मला एक्सप्लेन नाही करता यायचं की मी कसं सांगू तुम्हाला म्हणजे पण. आणि त्यांना पण मला असं शिकवता वगैरे येत नाही माहिती. खूप बॅड आहे मी एक्सप्लेन करण्यामध्ये. तुम्हाला माझे व्हिडिओ बघून कळतच असेल की मी किती
हे आहे ते एक्सप्लेन नाही करू शकत यार नीट. आणि माहिती जे असे लोक असतात ना जे एक्सप्लेन करू शकत नाहीत किंवा जे सांगू शकत नाहीत ते लोकच डिप्रेशनमध्ये जातात. सॉरी टू से बट दिस इज अ फॅक्ट आहे हे. तुम्हाला व्यक्त करता नाही आलं ना तुमच्या मनातल्या भावना तर तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता. काय ते मेंटल हेल्थ आहे ना. तुम्हाला तुमची मानसिक काळजी घेता आली पाहिजे. जर तुम्हाला तीच घेता नाही आली तर तुम्ही ऑफकोर्स जाणारच. आणि याच्यामध्ये काय बोलतात की शेअर करा. तुम्हाला काय वाटतं शेअर करा. तर ते शेअर तुम्ही तेव्हाच करू शकता जेव्हा तुम्ही स्वतःला एक्सप्रेस करू शकता किंवा स्वतःच्या मनात काय चाललंय ते तुम्ही सांगू शकता व्यवस्थित. तुम्हाला नाही सांगता आलं तर तुम्ही काय घंटा एक्सप्लेन करणार. बीप ते हे असं लावायचं. हो त्याच्या नादात मी सांगायचं राहून गेली. हे असं लावायचं थोडंसं. जर आता नवीन ट्रेंड सुरू झालाय ना थोडं ते असं केलं. एवढं जरी केलं तरी बस आहे तुम्हाला. ठीक आहे. पण मला थोडंसं जरा जास्त हे पाहिजे ब्लश ऑन मला थोडा जास्त पाहिजे म्हणून मी थोडंसं जास्त लावणार आहे. तर त्याच्यासाठी मी हा पॅलेट घेतलाय हायलाइट. ठीक आहे. एक संपलाय माझा. हा नवीनवाला आहे. जुनावालाच वापरते ना. नो आय एम व्हेरी कंजूस म्हणजे काय यार. हे एवढं तर आहे ना ते आधी संपून घेते नंतर ते वापरेन. बरोबर ना. मला माहिती नाही मी ते काय घेतलं होतं. ते ऍक्च्युली मला असं वाटतं मी चुकून घेतलं होतं. नाही तर तुम्ही म्हणाल की वाव हिने ऍडव्हान्स मध्येच घेऊन ठेवला. तसं पण मी तो कलर जास्त वापरते ना पिंक वाला तर तो संपायला आलाय. ठीक आहे. आणि थोडंसं असं उरलेलं आपल्याला गळ्याला लावून घ्यायचं. माकडासारखं तोंड नाही वाटत ना. छान वाटतं. तर हे झालं आपलं. थोडंसं हायलाइटर लावणार मी. थोडंसं हायलाइटर लावणार. हे हायलाइटर आहे त्याच पॅलेटमधले हे वाला. हे सगळे हायलाइटरच आहेत. हे मी दुबईवरून आणला होता हा मेकअप. जेव्हा मी दुबईला गेले होते तेव्हा मी खूप सारा मेकअप आणला होता तिथून. हा वाला हायलाइटर मला आवडतो व्हाईटवाला. ठीक आहे. आता तो पण चांगला येल्लोवाला पण हा जरा छान वाटतो. थोडंसं असं जिथे तुमचे बोन्स आहेत तिथे तुम्ही हायलाइट करू शकता. हे आहे सगळ्यात अनप्रोफेशनल मेकअप ट्युटोरियल. तुम्ही आजपर्यंत काय बोलतात प्रोफेशनल मेकअप ट्युटोरियल बघितलं असेल ना. हे सगळ्यात अनप्रोफेशनल. पण मी जसा मेकअप करते मी तसाच तुम्हाला दाखवते. मी थोडी काय फेक करते. मला जसा मेकअप येतो मी तसाच दाखवते तुम्हाला. आता मी शिकून तर तुम्हाला फेक तर करून नाही दाखवू शकत. फेक तर नाही दाखवू शकू तुम्हाला की मी असा मेकअप करते. मी तसा करतच नाही. मी जसा करते मी तसाच दाखवते तुम्हाला. तर झालाय हा माझा थोडासा नॅचरल लुकवाला मेकअप. मला नॅचरल लुकवाला मेकअप आवडतो. काल पण मी लग्नामध्ये गेली होती तेव्हा पण मी काही मेकअप केलाच नव्हता. एकदम मी नॅचरलच म्हणजे कंटाळाच आला होता करायचा तसा पण नॅचरलच ठेवून गेली होती. ठीक आहे. तर आता लावूया लिपस्टिक. सगळ्यात फेवरेट पार्ट माझा. तर लिपस्टिक मी दाखवते तुम्हाला कोणती लावते ते. लिपस्टिक लावते मी लॅक्मेचीच आहे. बघितली असेल तुम्ही 17 वेळा है ना. ह्याला बोलतात इकॉनॉमिकल मेकअप. इकॉनॉमिकल काय माहिती जे पण बोलतात. साध्या शब्दात गरिबीतला मेकअप. लिपस्टिक लावताना मी नेहमी सांगते अशी फासत जाऊ नका कधी लिपस्टिक. आणि पूर्ण ओठांना तर कधीच लिपस्टिक लावायची नसते. फक्त मध्ये 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 लावायची. आणि मध्ये लावून झाली ना मग त्याच्या हिशोबाने साईडला लावायचे.
जसे कोरियन मुलींचे लिप्स असतात ते तसेच मेकअप करतात. मेकअप नाही करत म्हणजे ते तर नॅचरली ते दिसतात तसे, पण आपण त्यांच्यासारखा दिसण्याचा प्रयत्न करू शकतो. थोडंसं मला असं एक्स्ट्रा होठ काढायला आवडतात. लायनर वगैरे एवढं काही मी वापरत नाही. अशी लावते मी लिपस्टिक, अशी फासत नाही. माझा स्टाईल आहे लिपस्टिक लावायचा. तर लिपस्टिक लावून झाली गाईज. झाला आपला मेकअप. ठीक आहे, मी इयरिंग्स दाखवते कोणते घालणार आहे ते. इयरिंग्स घालायचं मन करते मला, मी दाखवते. मी हे इयरिंग्स घालणार आहे. ब्लॅक कुर्ता आहे ना, त्याच्यावर हे इयरिंग्स घालणार. कशी वाटते नक्की सांगा. ठीक आहे, काल पण मी हेच इयरिंग्स घातले होते माहिती आहे, कारण मला काल मी असंच गेली यार, बॅग उचलून अशीच निघून गेली. बघितलं पण नाही की मी काय घेते, मॅचिंग घेते का नाही घेते. मग मी हेच जसं मॅचिंग झालं आहे ब्लॅक साडीवर. ठीक आहे, आता मी आज कुर्त्यावर हे घालते. हे कॅज्युअल इयरिंग्स आहेत. तर आता मी ड्रेस घालते. ड्रेस घातल्यावर तुम्हाला दाखवते. ओके, तर ड्रेस घातला मी गाईज. ड्रेस घातलाय मी. ठीक आहे, कसा वाटतं मला नक्की सांगा. ठीक आहे, पूर्ण दाखवते तुम्हाला हे करून, मिररमध्ये दाखवते. ठीक आहे, टिकली लावू काय? इयरिंग घालते, टिकली लावते. ठीक आहे, हे इयरिंग आहेत. होतंय ना एकदम एक्झॅक्ट मॅचिंग झालं ना इयरिंग, गोल्डन आणि ब्लॅक. घालू काय? जास्त ओव्हर तर नाही वाटत. चालेल, ओव्हर तर ओव्हर. माझं मेकअप करायचं मन होतं, मी करते. असे केस बांधले तर, केस ना काल धुतले नाही यार, खूप घाण झालेत. थोडं जर आपण एक टिकली लावूया छानपैकी. ठीक आहे, टिकली लावते मी. कैसन बा? ठीक बा? तू वरती लावली काय? तर झाला आपला मेकअप. केसांचं मला माहिती नाही मी काय करेन. केसांचं कदाचित असं वरती बांधेन. ठीक आहे, नाही तर खुल्ले पण सोडेन. मला खरंच काय माहिती नाही मी केसांचं काय करणार आहे ते. तर तुम्हाला कसा वाटला मेकअप माझा मला नक्की सांगा कमेंट करून. आणि ड्रेसमध्ये पण मी कशी वाटते ते पण मला नक्की सांगा. असे बांधू केस? मला असं वाटतं दिवाळी आहे. मला नाही माहिती, पण मी तुम्हाला पूर्ण लुक दाखवेन. ठीक आहे, आता मला माहिती नाही मी काय करणार आहे. तर ठीक आहे, तर मी तुम्हाला पूर्ण लुक दाखवते. ओके, आरशामध्ये दाखवते. ते बघा, हा सगळा पसारा पडला होता इथे. तर असा वाटतोय हा ड्रेस. सिम्पलच आहे यार, काय एकदम भारीचा ड्रेस नाही आहे. ठीक आहे, म्हणजे आता घालून घालून जुना झालाय. तुम्हाला असं वाटत असेल की नवीन आहे, नवीन वगैरे नाही आहे. ठीक आहे, मला तुम्ही सांगा कसा वाटतोय ते. मेकअप पण कसा वाटतोय आणि ड्रेस पण कसा वाटतोय. आज कुर्ता थीम आहे, कुर्ता, म्हणून मी कुर्ता घातलाय. ते लोक बोलले की कुर्ती पहन के. तुम्हाला दाखवेन मी तिथे गेल्यावर व्हिडिओ बनवेन. ओके.